सारेगमप आयडिया सारेगमप. नमस्कार, सुस्वागतम. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आयडिया सारेगमप. स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. नव्या जुन्याचा वाद घालत बसणं हा आपल्या सगळ्यांचाच फार आवडता छंद आहे. म्हणजे दोन गट असतात बघा. एका गटाचं म्हणणं असतं जुनं ते सोनं, दुसऱ्या गटाचं म्हणणं असतं जुने जाऊ द्या मरणा लागू नये. त्यामुळे आपल्या घरातले काका आजोबा यांचं नेहमीच म्हणणं असतं की आमच्या वेळेसचे संगीतकार गीतकार गायक कसे श्रेष्ठ होते आणि आजकालची गाणी म्हणजे काय, त्याच्यामध्ये काही दम नसतो. तेच आपल्या नवीन तरुण पिढीचं म्हणणं असं असतं की अहो आजकालच्या काळानुसार ही गाणी अतिशय उत्तम आहेत. असो, हा वाद कधीच संपत नाही. पण आमच्या या आयडिया सारेगमपच्या कलाकारांना या वादात पडायची कधी गरजच पडली नाही आणि ते इतके लकी आहेत की त्यांना दोन्ही प्रकारची म्हणजे जुनी आणि नवी सगळ्याच प्रकारची गाणी गायची संधी या मंचावरून मिळाली. आज सुद्धा काही नवीन तरुण संगीतकारांची नवी कोरी गाणी, ती सुद्धा हिंदी चित्रपट सृष्टीतली घेऊन ते आज तुमच्या समोर सादर करण्यासाठी सज्ज आहेत. पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या मान्यवर आणि स्टायलिश जजेस, मान्यवर परीक्षकांचं. टाळ्यांनी स्वागत करूयात अवधूत गुप्ते, तेवढ्याच सुरेख वंदना गुप्ते. आजच्या आपल्या भागामध्ये दोन खास पाहुण्या सुद्धा आलेल्या आहेत. त्यांचा आधी परिचय करून घेऊयात. अर्थात आपण या दोघींनाही ओळखतो. झी मराठीवरची नवीन मालिका तू तिथं मी मधली मंजिरी आणि प्रिया, तुम्ही दोघी इथे आलात, तुमचं खूप मनापासून स्वागत. कसं असतं ना, आयुष्यामध्ये प्रत्येकाची एखादी बायको किंवा एखादी गर्लफ्रेंड असतेच असते, पण तरी सुद्धा एखादी प्रचंड आवडणारी फिल्म मधली हिरोईन असते. तसंच माझ्या बाबतीत आहे. मला भयंकर आवडते, ती म्हणजे विद्या बालन. आतापर्यंत आपल्या इथे एक ट्रेंड होता की हिरो स्वतःच्या बळावर पूर्ण फिल्म मारून द्यायचा, पण तो ट्रेंड तोडण्याचं काम केलं विद्या बालनने. स्वतःच्या बळावर फिल्म मारून नेणं म्हणजे काय असतं हे विद्या बालन कडूनच आपल्याला कळलं. डर्टी पिक्चर मधलं गाणं घेऊन येतोय वैभव मांगले. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. रब की कवाली है इश्क कोई, दिल की दिवाली है इश्क कोई, महकी सी प्याली है इश्क कोई, सुबह की लाली है इश्क, गिरता सा झरना है इश्क कोई, उठता सा कलमा है इश्क कोई, सांसों में लिपटा है इश्क कोई, आंखों में दिखता है इश्क, मेरे दिल को तुझा से जुदा कर दे, यूं बस तू मुझको फना कर दे, मेरा हाल तू मेरी चाल तू बस कर दे आशिकाना, तेरे वास्ते मेरा इश्क सूफियाना, मेरा इश्क सूफियाना, मेरा इश्क सूफियाना, तेरे वास्ते मेरा इश्क सूफियाना, मेरा इश्क सूफियाना, मेरा इश्क सूफियाना. रब की कवाली है इश्क कोई, दिल की दिवाली है इश्क कोई, महकी सी प्याली है इश्क कोई, सुबह की लाली है इश्क, सोचू तुझे तो है सुबह, सोचू तुझे तो शाम है, हो मंजिलों पे अब तो मेरी एक ही तेरा नाम है, तेरे आग में ही जलती कोयल से हीरा बनके, ख्वाबों से आगे चल के है तुझे बताना, तेरे वास्ते मेरा इश्क सूफियाना, मेरा इश्क सूफियाना, मेरा इश्क सूफियाना, तेरे वास्ते मेरा इश्क सूफियाना, मेरा इश्क सूफियाना, मेरा इश्क सूफियाना.
तू जेव्हा जेव्हा गातोस तेव्हा तुला खूप प्रतिसाद मिळतोस प्रेक्षकांचा, पण आज काहीतरी खास प्रतिसाद आहे, जोरदार आवाज येत आहेत. काय खास आहे आज? आज करून गेलो गावात जे मी नाटक करतो त्या नाटकातले कलाकार इथं उपस्थित आहेत, माझे सहकलाकार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आयडिया सारेगमप मध्ये. तुमच्याशी आम्ही संवाद साधतोच, पण त्याआधी गाणं कसं झालंय हे परीक्षकांना विचारूया. मस्त गायलास तू. त्यातला पहिला जो पोर्शन होता ना, एक एक शब्द सांगण्याचा, तो मला जास्त आवडला. कारण नंतर थोडंसं जरा शाउटिंग वाटलं, कारण तुला ती सवय नाही ना असं प्रेम व्यक्त करण्याची, त्यामुळे ते जरा कठीण गेलं तुला. पण मस्त गायलास, फार छान. एकतर मी कौतुक करतो झी मराठीचं की ज्यावेळेला या कार्यक्रमाने लोकप्रियतेच्या कक्षा एवढ्या रुंदावल्यात की केवळ महाराष्ट्रापुरत्या मर्यादित न राहता इतर राज्यात देखील हा कार्यक्रम बघितला जातो, इतर देशात देखील प्रेमाने बघितला जातो. त्यावेळेला हिंदी गाण्यांचा समावेश जास्तीत जास्त करण्याची जी कल्पना आहे ती खूप चांगली आहे. त्याचबरोबर वैभव, गाणं खूप छान. परत एकदा मला तू संभ्रमात टाकलंस की नक्की आवाज कसा आहे तुझा, नक्की कळतच नाही, म्हणजे खरंच कळत नाही. जिस रंग में ढालो उस रंग जैसा हो जाए, ऐसा ऐसी आवाज है आपकी. इसका सही इस्तेमाल करेंगे तो वाह माशाल्लाह बहुत मजा आ जाएगा. येस, तू प्रॉमिस केलंस मला ते. चल गुण बघूयात परीक्षकांनी किती दिले. वंदनाताईंनी द दिलाय, अवधूतने प दिलाय. अवधूत, पण मला असं आज फार वाटत होतं की मराठी कलाकारांपैकी किंवा आपल्या मंचावरच्या कलाकारांपैकी हे गाणं जर कुणी गावं तर ते फक्त वैभवने गावं. प्रश्नच नाही. कारण इम्रान हाशमीवर चित्रित केलं गेलेलं गाणं आहे. नाही मी अरे असं नाही, मी अशाने सांगतो की तो काही कारणांसाठी प्रसिद्ध आहे, वैभव फार चांगल्या कारणांसाठी, टॅलेंटसाठी प्रसिद्ध तू आहे. वैभवला कमी लेखू नकोस. आम्ही सगळे फॅन्स बघ त्याचे केवढे तिकडे. एक्झॅक्टली. जे इम्रान हाशमी करू शकतो ते वैभव करू शकत नाही असं तुला काय वाटतं? म्हणजे करतो असं म्हणणं आहे का? नाही, ते मला माहित नाही. तू कमी लेखू नकोस आमच्या आर्टिस्ट. नाही, कमी नाही लेखत आहे, पण मी सांगतोय मला आवडलं त्याने हे गाणं सादर केलं. तुला वाटतं ना बरोबर? अरे त्याच्या नाटकाचं नावच आहे करून गेलो गाव. करून गेलो गावच्या टीमलाच विचारूयात. वैभव बरोबर इतके प्रयोग तुम्ही केलेत, इतके एपिसोड्स तुम्ही सारेगमपचे पाहिलेत त्याच्याबरोबरचे, म्हणजे त्याच्याबद्दल आम्हाला सांगा ना. प्रयोग तो करताना प्रश्न बरोबर नाही, नीट नाही विचारत तुम्ही. तू असं विचार की तुम्ही एवढे प्रयोग त्यांच्याबरोबर केलेले आहेत, तर आता त्यांनी इतकं चांगलं गाणं सादर केलं इम्रान हाशमीचं, तर इम्रान हाशमी आणि वैभव मांगले यामध्ये तुम्हाला काय साम्य आढळतं? हा बरोबर, असा प्रश्न. समान गोष्टी सांगा. इम्रान हाशमीचं तर माहिती नाही, पण वैभव आणि त्याच्यात अजिबात काही साम्य नाहीये, अजिबातच साम्य नाहीये. म्हणजे आता एका वर्षात 200 प्रयोग केले मी, पण तसं काहीच आढळलं नाही. तसं म्हणजे तसं काही इम्रान हाशमी टाइप्स. मला हे गाणं या टीमने सुचवलं अरे वा वा. राधा, हे तू गाणं म्हण म्हणून. आणि या लोकांनी गाणं लिहून देण्यापासून माझ्याकडनं तयारी करून घेतली, गाणं ह्याने मिळवून वगैरे. आता हे तू गाच काही करू, कारण मला हे नव्हतं गायचं. म्हटलं हे खूप कठीण गाणं आहे. नाही हेच गा, सॉलिड आहे, आता फेमस गाणं आहे वगैरे टाईप करून या लोकांनी तयारी करून घेतली. म्हणजे आम्ही शूटिंगच्या मधल्या वेळेत आम्ही रिहर्सल करून घेत होतो वैभवची. पण वैभव, या पूर्ण टीमला आम्हाला एवढंच म्हणायचंय तुला, वी ऑल लव्ह यू. थँक्यू सो मच. आशिष राणे माझा मित्र आहे, तो सुद्धा उत्तम गातो, त्याला सुद्धा खूप गाण्याची चांगली समज आहे. तर सारेगमपची पुढची जेव्हा केव्हा परत येईल सेलिब्रिटी, तोपर्यंत हा सेलिब्रिटी होईल, तेव्हा तो येईल गायला नक्की. तुमच्या सगळ्या टीमचे धन्यवाद, तुम्ही आज इथे आलात. आणि तुम्हाला एस्पेशली आशिष, तुला खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्स अ लॉट. तर आता कसं वाटतंय, आज एक गाणं शेवटचं झालंय या मंचावरचं? मला तर खरं आता फार वाईट वाटतंय, कारण याच्यानंतर आता पुन्हा शेड्यूल नाही, आता डायरेक्ट ग्रँड फिनाले आहे. आणि आता परत हे परीक्षक नाही, त्यांच्या कमेंट्स नाहीत, ती गाण्याची तयारी नाही, तुला कुचकड बोलता येणार नाही, तुला मला असं म्हणजे मला तुला कुचकड बोलता येणार नाही. आणि ही सगळी प्रोसेस मिस करणार आहे मी. आणि प्रेक्षकांचे तर आभार मानतोच, पण परीक्षकांचे आभार मानतो मी. ही सगळी जी टीम आहे या सगळ्यांचे आभार मानतो, कारण यांनी माझ्याकडनं खूप मेहनत करून घेतली. आता या क्षणी खरंच बोलता येत नाही, मी खूप. नाही, पण एक गोष्ट खरी आहे, इट्स अ प्लेजर टू हॅव यू हिअर. आणि एक कलाकार म्हणून, एक माणूस म्हणून आम्ही फार प्रेम करतो तुझ्यावर. तू इथे आहेस, त्यामुळे वातावरण किती हलकं फुलकं आणि कसं होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि तू खरं तर हे बोलल्यामुळे आता सगळ्याच टीम मेंबर्सला असं वाटलं असणार आहे की हे क्षण कदाचित परत नाही अनुभवायला मिळणार. पण लाईफ गोज ऑन, आपण कुठेही पळून नाही जात आहोत, परत भेटणारच आहोत. सगळे प्रेक्षक तुझ्यावर प्रचंड प्रेम करतात. महाअंतिम सोहळ्यासाठी त्यांनी तुला खूप शुभेच्छा मतांच्या रूपात पाठवाव्यात, म्हणून एक वोट अपील होतो. माझं गाणं जर तुम्हाला आवडलं असेल,
तर मला भरभरून SMS पाठवा, मतं पाठवा. त्यासाठी माझा कोड नंबर आहे 4 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आणि आयडिया मोबाईल धारकांसाठी 55456012 वर तुम्ही SMS पाठवू शकता. ऑल द बेस्ट तुला, शुभेच्छा.